ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळत होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी संविधान समिती निर्माण झाली तर त्या संविधान समितीत 17-18 महिला होत्या आणि या महिलांमध्ये एक हंसा मेहता नावाच्या होत्या. तर या हंसाबाईंचं एक फार मोठं योगदान आहे जागतिक स्तरावरचं. याच काळामध्ये युनायटेड नेशन्सचा उदय झाला. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळत होतं त्याच सुमारास. आणि त्या सुमारास लेडी आयझनहोवर म्हणजे अमेरिकेचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांच्या पत्नीने पुढाकार घेऊन सर्वांना समान अधिकार असले पाहिजेत पृथ्वी तलावरच्या सर्वांना, याकरता एक प्रस्ताव मांडला आणि त्यासाठी एक संघटन बनवावं युनायटेड नेशन्सने असं ठरवलं. त्यात भारताचं प्रतिनिधित्व कोणी करायचं तर हंसा मेहतांचं नाव दिलं गेलं. तर मेहताबाईंनी त्या नवीन प्रस्तावाचा जो आराखडा बघितला त्याची सुरुवात होती ऑल मेन्स हॅव इक्वल राईट्स. तर आमच्या हंसा मेहतांनी सांगितलं की वाय ओनली मेन्स, मग विमेनचं काय करणार. मग लेडी आयझनहोवरला लक्षात आलं की ही गडबड होते आहे. तिथून ह्युमन राईट्स या शब्दाचा आणि त्या संकल्पनेचा वावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आज ज्याला मानवाधिकार म्हटलं जातं आणि ते योग्यच आहे, त्या मानवाधिकारांच्या संबंधातल्या चर्चेचा प्रारंभ आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्राच्या पातळीवर होण्याची सुरुवात कोणाकडनं झाली असेल तर ती एका भारतीय महिलेकडनं. क्या बात है.